खाता खुला यहाँ पर नितिन का। जैस जो कि पहला मुकाबला जो खेले थे बहुत ही किफायती भरी गेंदबाजी किया था इन्होंने, और सेकंड राउंड का ये मैच है। दोनों टीमें बहुत ही सशक्त हैं। तो ये सेकेंड राउंड का 4 ओवर का मैच खेला जा रहा है। अब यहां से जो गलतियां करेगा वो ये टूर्नामेंट छोड़ करके वापस जाएगा। नितिन का खाता खुल चुका है। अब पहली बार बल्लेबाजी करने के लिए आए हैं गणेश। जयेश बढ़िया गेंदबाजी करते हैं अपने टीम की तरफ से। इसी बीच राइट हैंड ओवर द विकेट, बार गेंद को खेला है लेकिन बारी मोटा सिरा लगा, खिलाड़ी गेंद के नीचे जा रहे हैं लेकिन नो बैट्समैन जोन में गेंद गिरी है। जब तक गेंद को फील्ड किया जाता दोनों बल्लेबाजों को 2 रनों से नहीं रोक पाएंगे। 30 यार्ड के अंदर खिलाड़ी खड़े थे, काफी दूर जाकर के गिरी। भाग्यशाली रहे कि कोई खिलाड़ी बाहर नहीं था। इन 2 रनों के सहारे उनका खाता खुला। उनके टीम का स्कोर जब पहुंचा 3। पहले ओवर की गेंदबाजी जारी है। निर्धारित 4 ओवरों का मुकाबला खेला जा रहा है। जयेश राइट हैंड ओवर द विकेट, बार गेंद को उम्दा शॉट खेला लेकिन उतनी ही जबरदस्त फील्डिंग, गैप नहीं ढूंढ पाए यहां पर। बगैर किसी रनों के लिए शॉट अच्छा था लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। स्कोर अपनी जगह रुका हुआ है। निर्धारित 4 ओवरों का मैच खेला जा रहा है। इसी बीच जयेश राइट हैंड ओवर द विकेट, बार गेंद को फिर से ऊंचा खेला है लेकिन गेंद हवा में है और एक आसान सा कैच कर लिया गया। एक एक्शन में गेंद को नहीं फील्ड किया लेकिन दूसरे एक्शन में गेंद को फील्ड किया गया, लेकिन कैच को कैच में तब्दील कर लिया गया। तो बहुत बड़े विकेट का तो निजी 3 रनों के निजी स्कोर पर पहले विकेट का पतन होता हुआ। तो जयेश बहुत ही घातक गेंदबाज जो कि पहले मैच में भी अच्छी गेंदबाजी किया था और जो आज सेकंड राउंड का मुकाबला खेला जा रहा है उनका, इसमें भी अब तक 1 विकेट इनको मिल चुकी है। जयेश रुपेश के लिए राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को ऊंचा खेला है। खिलाड़ी मौजूद हैं वहां पर लॉन्ग ऑफ क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाता है लेकिन 1 रनों से नहीं रोक पाएंगे। इस 1 रन की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर 4 रन। पहले ओवर की गेंदबाजी जारी है 1 खिलाड़ी के आउट होने के बाद। इसी बीच राइट हैंड ओवर द विकेट, बार गेंद को जबरदस्त अंदाज में खेला है। गेंद जा रही है, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। एक बाउंस पर गेंद को फील्ड किया गया। 1 ही रनों से संतोष करना पड़ेगा। गैप नहीं ढूंढ पा रहे हैं जो कि 30 यार्ड के 2 खिलाड़ी बाहर रहेंगे। दोनों खिलाड़ियों को भेद नहीं पा रहे हैं दोनों बल्लेबाज। इस एक रन की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर
5 रन एक खिलाड़ी का आउट होने के बाद। 1 ओवर की समाप्ति के बाद जयेश बहुत ही किफायती भरी गेंदबाजी किया, जबकि ये सेकंड राउंड का मुकाबला खेला जा रहा है दोनों टीमों के दरमियान। ये निर्धारित 4-4 ओवरों का मैच खेला जा रहा है। दोनों टीमें बहुत ही सशक्त हैं, अच्छा टारगेट देना होगा अगर इस टूर्नामेंट में बने रहना होगा तो। अब दूसरे ओवर की गेंदबाजी के लिए रवि को लाया गया है। उनका पहला ओवर टीम की तरफ से दूसरा ओवर लेकर के आए हैं रवि। उनके सामने होंगे वही नितिन। इस बार गेंद को खेल दिया है, खिलाड़ी मौजूद हैं जब तक गेंद को फील्ड करेंगे, लेकिन 1 रनों से दूसरे रन का तेजी से निकल चुके हैं दोनों बल्लेबाज। 2 ही रनों से संतोष करना पड़ेगा। इन 2 रनों से स्कोर है स्कोर बोर्ड पर 7 रन, जबकि ये दूसरा ओवर फेंका जा रहा है एक खिलाड़ी का आउट होने के बाद। इसी बीच राइट हैंड ओवर द विकेट। इस बार गेंद को ऊंचा खेला है, यकीनन तौर पर गेंद निकल गई सीधा सीमारे का देवाज 6 रनों के लिए। तो शानदार 6 देखने को मिला मिड विकेट सीमा रेखा से बाहर 6 रनों के लिए। इस छक्के की मदद से स्कोर तेजी से मूव करता हुआ 13 रनों पर जा पहुंचा, जबकि दूसरा ओवर फेंका जा रहा है। इसी बीच इस बार एक बार फिर से गेंद को खेलना चाहते थे, लेकिन सही तरीके से नहीं खेल पाए। जब तक गेंद को फिट किया है दूसरा रन तेजी से निकल चुके हैं दोनों बल्लेबाज। बहुत तेजी दिखाया यहाँ पर। रनिंग द विटमिन अच्छी देखने को मिली, थोड़ा सा लूज हुआ वहां पर फील्डिंग, और 2 रन पूरे कर लिए गए। इन 2 रनों की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर 15 रनों पर, जबकि पहले ओवर में 5 रन थे। आप अंदाजा लगा सकते हो इस ओवर में काफी ज्यादा रन आ चुके हैं। इसी बीच एक बार फिर से गेंद को खेला, खिलाड़ी मौजूद है लेकिन उसके पास से दूर गेंद निकल गई सीमारे का देवाज 4 रनों के लिए। और ये लगा कानिपनाथ क्रीड़ा मंडल चौका, कनेक्टिंग बोथ साइड 10-10-10। और इस चौके की मदद से स्कोर तेजी से मूव करता हुआ जा पहुंचा 19 रनों पर। इस ओवर में काफी ज्यादा रन खर्च किए हैं गेंदबाज रवि। इसी बीच एक बार फिर से इस बार गेंद को फिर से खेला है, खिलाड़ी मौजूद है और उनके बॉल से दूर गेंद, अनदर बाउंड्री फॉर मोर रन चांस एंड फील्डर। और ये लगा कानिपनाथ मित्र मंडल चौका, कनेक्टिंग। तेजी से मूव करता हुआ जा पहुंचा 23 रनों पर जा पहुंचा स्कोर, जबकि आप अंदाजा लगा सकते हो पहले ओवर में 5 रन था और अब कुल मिलाकर के 23 रन जा पहुंचे हैं। इस बार गेंद को खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं जब तक गेंद को फील्ड करते, और मिस फील्ड हुआ। एक और बाउंड्री यहाँ पर आ चुकी है, बैक टू बैक बाउंड्री आते हुए।
तो ड्रिंक्स ब्रेक खत्म होता हुआ, जो कि ये 4 ओवरों का मैच खेला जा रहा है। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है स्कोर बोर्ड पर 27 रन। आप अंदाजा लगा सकते हो कि पहले ओवर में 5 रन थे, उसके बाद 23 रन खर्च किए। इसी बीच राइट हैंड ओवर द विकेट, बॉल काफी अच्छी गेंद रही, पड़ने के बाद ऊपर की तरफ निकल गई बगैर किसी रनों के लिए। बाकी का काम पूरा विकेट कीपर ने किया। अक्षु राइट हैंड ओवर द विकेट, बॉल गेंद को ऊंचा खेला गया, जा रही है सीधा 1 बॉल 4 मोर रनर चांस एनी फील्डर्स। तो अंपायर महोदय 6 है 4 है? 6 है जी हाँ। 6 रनों के लिए गेंद निकल गई। तो टोटल स्कोर है स्कोर बोर्ड पर 33 रन। इसी बीच इस बार गेंद को खेला है ऑफ साइड क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करते तेजी के साथ वहां पर दौड़ रहे हैं। क्षेत्र अच्छा किया गया। 1-2 रनों से नहीं रोक पाएंगे दोनों बल्लेबाजों को। इन 2 रनों की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर 35 रन, जबकि ये तीसरा ओवर फेंका जा रहा है। इसी बीच एक बार फिर से अक्षु राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को खेला है लेकिन बाहरी मोटा सिरा लगा, खिलाड़ी गेंद के नीचे जा रहे हैं और लेकिन कैच को कैच में नहीं तब्दील कर पाए। जब तक गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने का मौका। काफी लंबी दौड़ लगानी पड़ी यहां पर, लेकिन कैच को कैच में नहीं तब्दील कर पाए, लेकिन 2 रन जरूर बचाए अपने टीम के लिए। स्कोर है स्कोर बोर्ड पर 37 रन, जबकि ये तीसरा ओवर फेंका जा रहा है। अक्षु राइट हैंड ओवर द विकेट, बार गेंद को ऊंचा खेला गया, जा रही हवाई यात्रा के लिए, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद हैं और शायद कैच नहीं तब्दील कर पाए, लेकिन उनके हाथ से गेंद निकल गई 4 रनों के लिए। तो अनफॉर्चुनेटली बाउंड्री आती हुई। और इस चौके की मदद से स्कोर 41 जा पहुंचा। इसी बीच एक बार फिर से अक्षु राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को डिफेंस किया है ऑफ साइड क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाजों के पास एक रन दूसरे तेजी से निकल चुके हैं, आउट हो सकते हैं, लेकिन यहाँ पर बारीकियों से देखना पड़ेगा अंपायर को। अंपायर ने थर्ड अंपायर के लिए रेफर कर दिया है रमेश माथ्रे के लिए। अभी कुछ ही लम्हों में बताएंगे।
का इशारा नॉट आउट आया। तो टोटल स्कोर है स्कोर बोर्ड पर 43 रन जा पहुंचा है। तो ये आखिरी ओवर फेंका जाएगा इस इनिंग का। ये निर्धारित 4 ओवरों का मुकाबला खेला जा रहा है। कुंदे टीम के कैप्टन आकर के टास्क करवा ले। इसी बीच राइट हैंड स्लोअर डिलीवरी, इस बार गेंद को खेला है लेकिन बाहरी मोटा सिरिया लगाया। जब तक गेंद को फील्ड करते दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर लिया। एक ही रनों से संतोष करना पड़ेगा और इसी 1 रन की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर 44। अंताड़ी टीम के कैप्टन आकर के कमेंट्री बॉक्स पर संपर्क कर ले, अपना टास्क करवा ले। कुंदे टीम के कैप्टन, अगर आप हमारी आवाज सुन रहे हैं तत्काल आकर के अपना टास्क करवा ले। इसी बीच राइट हैंड स्लोअर डिलीवरी, इस बार गेंद को खेला ऑफसाइड क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया। दूसरे रनों के जा रहे हैं और फील्ड कर पाते हैं। जी हाँ, अच्छी फील्डिंग देखने को मिली। एक ही एक्शन में गेंद को फील्ड किया और खराब ओवरथ्रो के कारण तीसरे रन भी कंप्लीट कर 3 रन पूरा कर चुके हैं दोनों बल्लेबाज। जहां पर 2 रन होने चाहिए वहां एक अतिरिक्त रन खराब ओवरथ्रो के कारण 1 रन आता हुआ। तो इन 3 रनों की बदौलत स्कोर तेजी से मूव करता हुआ जा पहुंचा स्कोर बोर्ड पर 47 रन, जबकि आखिरी ओवर फेंका जा रहा है इस इनिंग का। तो इसी बीच एक बार फिर से अनिकेत राइट हैंड, इस बार काफी अच्छी गेंद रही, समझ नहीं पाए, बॉल को डॉट कर गए। इस इनिंग के बस कुछ ही गेंदें आनी शेष हैं। ये सेकंड राउंड का मुकाबला खेला जा रहा है दोनों टीमों के दरमियान। इसी बीच एक बार फिर से अनिकेत राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को ऊंचा खेला, गेंद जा रहा है सीधा सीमारेखा से बाहर 6 रनों के लिए और ये लगा और छक्के की मदद से स्कोर तेजी से मूव करता हुआ हाफ सेंचुरी के ऊपर जाता हुआ स्कोर। और इसी बीच अनिकेत राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को फिर से खेला है, खिलाड़ी वहां पर मौजूद है, एक आसान सा कैच कर लिए गए तो एक और विकेट का पतन होता हुआ। तो पिछली गेंद पर इन्होंने छक्का लगाया, उसके बाद उसी की पुनरावृत्ति करने के लिए चले गए, लेकिन शॉट में वो दम नहीं था जिसके बदौलत अपना विकेट देकर के जा रहे हैं। तो स्कोर है स्कोर बोर्ड पर 53 रन, 53 रन, जबकि आखिरी ओवर फेंका जा रहा है इस इनिंग का। बस कुछ ही गेंदें आनी शेष है। कुंदे टीम के कैप्टन आकर के अपना टास्क करवा ले। इस इनिंग की संभवतः आखिरी गेंद होगी। राइट हैंड ओवर द विकेट, इस बार गेंद को खेला है लेकिन यहाँ पर कारपेट के सारे गेंद को फील्ड जब तक करते 1 रन पूरा किया। दूसरा रन कर तेजी से निकल चुके हैं दोनों बल्लेबाज और दूसरा भी रन पूरा हो चुका है। तीसरा नहीं हो पाएगा, संभवतः रन आउट हो जाएंगे। ये शॉर्ट रन कर दिया गया है अंपायर के द्वारा। एक ही रन काउंट होगा, जहां पर 2 रन होने चाहिए। अंपायर ने हमारे 1 रन शॉर्ट कर दिया गया है, सिर्फ 1 ही रन मिलेगा। इस 1 रन की मदद से स्कोर है स्कोर बोर्ड पर 55 रनों का टारगेट मिला है। इस मुकाबले को जीतने के लिए निर्धारित 4 ओवरों में 55 रन चाहिए। अब आगे का विवरण सुनाने के लिए हमारे बीच में हमारे बड़े भाई नितिन।
तीन बोंगडे घेऊ द्या. चेक करू शकता तुम्ही नंतर शॉर्ट रन नाही पंचाने आउट होतो त्यामुळे त्यांनी चेक केलेले. त्यामुळे या षटकात धावा आल्या त्या 11 तरी 54 झाल्यात 55 टू विने. सचिन भाऊ यांच्या शुभ असे टॉस करणार आपण दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच अंधाडे विरुद्ध कुंदे. बघा 54 झालेत. अंकार संघ आपण लक्षात घ्या 54 झालेत 55 टार्गेट. जरी एकच रन पकडली तरी 54 झालेत. शेवटच्या षटकात 11 धावा आल्यात. 3 षटकात 43 होते या षटकात 11 आल्या त्यामुळे धावा झाल्या 54 आणि 55 टार्गेट या मॅच मध्ये. अंतर्डे संघ टॉस विने पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बॅटिंग करावी लागेल कुंदे टीमला. पुढच्या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. 55 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. राजे छत्रपती अनखरपाडा संघाला 55 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 55 धावांनी सलामी जोडी आपण पाहतो मैदानात दाखल झाली आहे. सचिन आणि गणेश रेग्युलर सलामीवर जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 11 धावा आल्या त्या षटकात. सचिन 54 झाले 55 टू विन. अकरा पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसरा बॉल डॉट, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती विकेट, 6व्या चेंडूवरती 1 धाव. 55 धावांचं लक्ष आहे. आमचे स्कोरर पहिल्या मॅच पासून खूप चांगलं स्कोरिंग त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. 55 धावांचा पाठलाग. 24 बॉल आणि 55 धावा. त्यासाठी सचिन आणि गणेशची आता पार्टनरशिप या मॅच मध्ये खूप महत्वाची असेल. अनखरपाडा संघ जो संघ एक इन्फॉर्म संघ आहे. काळू बैलाचे कट्टर समर्थक राजेश धुमाळ यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही नक्की समर्थक भरपूर असतात. मग मथुर असेल, सोन्या असेल, तर सध्या हरण्याची चर्चा आहे. बकासूर आहे. सामन्याला आपण सुरुवात करूया. पहिले षटक मिळतात गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू आपण पाहतोय. गेम ऑन. आणि पहिल्या चेंडूवरती सचिन मात्रे यांचा इशारा येतोय षटकार.
सचिनने षटकाराने आगाज केले कारण 55चा पाठलाग करायचा सचिनला माहिती आहे मी खेळपट्टीवर थांबलो तर 55 चेस होतील. हा आत्मविश्वास दिसतोय सचिनकडे ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली दिनेश सरांच्या विरोधात. दिनेश सरांना तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. सचिन थोडेसे नाराज दिसत आहेत. आमचे एक सचिन म्हात्रे सागावचे पंचांच्या भूमिकेत नेहमी जे मैदानात ज्यावेळी बॅटिंग करतात शांत असतात इथे सचिन थोडेसे आक्रमक दिसत आहेत कारण ड्रॉट चेंडू आलेला आहे मॅच चेंडू आलेला आहे त्यामुळे ते कधी सांगतात की मॅच थोडीशी थांबवायला हवी होती. दिनेश सर हाही चांगला चेंडू क्लोज रिस्ट्रिक्शन डॉट बॉलची समाप्ती पहिल्या चेंडू षटकार आल्या तर दिनेश सरांनी खूप चांगला कमबॅक केलंय कारण 55 धावांचा पाठलाग करायचा त्यामुळे गणेश आणि सर ही उपमा त्यांना दिली मला वाटतं. भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत शिक्षक सुद्धा आहेत. आई चांगला चेंडू होता मिड ऑफच्या वरून घेत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारानंतर आलेला हा चौकार. त्यानंतर सचिन पुन्हा आक्रमक झाले चौकार आलेत आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता 10 वरती पोहोचली अंकरपाडा टीमची. ऑन साइडला खेळायचं होतं स्वतःवरती नाराज आहेत. लेग बाईचा इशारा आलाय कदाचित व्हाईट बॉल मिळाला असं त्यामुळे सचिन थोडेसे नाराज दिसत आहेत. धावसंख्या 11 वरती पोहोचली 55 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये चेस करायचंय. दिनेश सरांनी थोडंसं चांगला कमबॅक केलाय 5 बॉल मध्ये 11 रन्स खर्च केले आहेत. आता स्ट्राईक एंडला प्रथमच येत आहेत गणेश. पहिल्या मॅच मध्ये गणेशने चांगली बॅटिंग केली होती 9 चेंडू मध्ये 29 रन्स गणेशने केले होते आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याला मिळाला होता. तोच गणेश तुम्हाला पाहायला मिळतोय. दिनेश सर राईट मोर द विकेट. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय बघा. ज्या गणेशने पहिल्या मॅच मध्ये 29 रन्स केल्या होत्या तो या मॅच मध्ये 0 वरती बाद. आकाश धुमाले एवढी आहेत सातत्याने संघाला एकत्र घेऊन ते चालतात. चला फिल्डिंग लगेच दाबा कुठचाही संघ. आकाश धुमाल सातत्याने चर्चा करतायत त्यांना माहिती 18 बॉल मध्ये अजूनही 44 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच थोडीशी लांब आहे मध्ये त्यांना माहिती नाही सचिनची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची. गणेश बाद झाले आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेत. दया सीआयडी मध्ये भरपूर चर्चेत नाव राहिलं दया. दया आता आपल्याला पाहिलं अंकरपाडा टीम मध्ये जो संघ आपण पहिला आपल्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल झाला इथे आता त्यांची अग्नी परीक्षा आहे. तर जोपर्यंत सचिन आहे ना विजयाच्या आशा असतील कारण सचिन एक चांगला फलंदाज आहे या टीमचा. जेव्हा तुमच्या टीम मध्ये चांगला फलंदाज असतो. दर्शन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दर्शनने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच दर्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. फार एंड कडनं गोलंदाजी मार्कवर दर्शन. सचिनला तुम्ही पाहतायत. सचिनची विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. मध्ये दर्शनकडे सुद्धा प्रचंड वेग आहे आणि वेगाने इम्प्रेस केलंय पहिल्या चेंडूवरती. 17 बॉल 44 रन हे कॅल्क्युलेशन आता करावं लागेल सचिन आणि दयाला कारण या मॅच मध्ये चेंडू तुमच्याकडे कमी आहे धावा जास्त आहेत. 17 चेंडू 44 धावा ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतायत. आता क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता ज्यावेळी तुमच्या समोर किती मोठं टार्गेट असेल. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावा मिळतील 7 धावा.
रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने, त्यामुळे 7 धावा मिळतील आणि 7 ने धावसंख्या पुढे सरकली ती 18 वरती आणि येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. स्लोअर वन चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. सचिन ऑन फायर. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धन्यवाद डीसे. पहिल्या षटकात धावा होत्या 11. या षटकाचा विचार केला तर एकाच बॉल मध्ये 13 आले, म्हणजे 2 बॉल झालेत मात्र एकाच बॉल मध्ये 13 रन्स आले. हे क्रिकेट आहे. सचिनचा विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास दिसतोय, चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. नेहमीच अनकरवाडा संघ म्हटल्यानंतर सचिन हे नाव भरपूर चर्चेत राहिले. इंटरनॅशनलचा तुम्ही विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या नावावरती हे नाव असतं. अगुण टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडेसे थांबलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. सचिनची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. तो अक्षरशः वेगाने धावतोय, त्याला माहिती मॅच जिंकायची असेल तर मला शेवटपर्यंत मैदान थांबावं लागेल. 2 ने धावसंख्या पुढे सरकली ती 26 वरती. 55 चा पाठलाग करायचा म्हणजे 29 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अजूनही काही बिघडलं नाहीये. इथून आपण पाहिलं तर गोडसे संघ कमबॅक करू शकतो. एखादी विकेट सचिनची त्यांना मिळाली तर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करतील, मात्र त्यासाठी सचिनची विकेट त्यांनी घ्यावी लागेल. कारण दया सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, तो 9 सेकंडला बॅटिंग करतोय. शॉर्ट पॉइंटला आपण पाहतोय आकाश धुमाल थोडीशी टेन्शन मध्ये दिसत आहेत, त्यांना माहिती मॅच भरपूर महत्वाची आहे, खास करून सचिनची विकेट. दर्शन चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे बघा. शॉर्ट पॉइंटला जबरदस्त फिल्डिंग. आकाश धुमालचा आताच उल्लेख केला. शॉर्ट पॉइंट आपण पाहतो इंटरनॅशनल अनेक वर्ष तुम्ही युवराज सिंगला पाहिलं, हर्षल गिब्सचा उल्लेख करेल, जॉन्टी रोड्स हे नाव भरपूर चर्चेत राहिलं आणि आकाश धुमाल हे नाव चर्चेत आहे. शॉर्ट पॉइंटला डॉट बॉलची ती समाप्ती झाली. 26 धावा धब्बल करते. 29 रन्स या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. दर्शन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात फार एंड कडनं राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, फिल्डिंग सुद्धा दर्जेदार आहे. नाही फिल्डिंग चांगली आहे, फटका वेगवान होता. एक सिंगल इथे मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 27 म्हणजे 28 अजूनही करायचे. अर्धलक्ष पार केलंय, अर्धलक्ष अजूनही पार केलंय. 13 बॉल मध्ये अजूनही 28 रन्स करायचे. 13 बॉल 28. 11 बॉल मध्ये आपण 12 बॉल 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 11 बॉल मध्ये 27 बनवलेत. 13 बॉल मध्ये 28 अजूनही करायचे. इथे 2 धावा वेगाने पूर्ण केलेत आणि षटक क्रमांक दुसरे इथे षटक समाप्त झाले. पाण्याची मागणी करण्यात आली मैदानात. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या आहे ती 29. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या 26. अनकरपाडा संघाला 12 चेंडू 26 धावांची गरज. डीजे
येणारे षटकच सांगून जाईल या मॅचचं चित्र. 12 बॉल 26 कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी करण्यासाठी सागरला इन्व्हाइट केले. सागरचे तिसरं षटक आता महत्वाचं या मॅच मध्ये, कारण सचिन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ज्या सचिनने आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आपल्या बॅट मध्ये आलेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सचिनने खूप चांगली बॅटिंग केली होती, मात्र गणेश मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले होते, कारण गणेशने 9 चेंडू मध्ये 29 रन्स केले होते पहिल्या मॅच मध्ये. पुढची मॅच अंताडे विरुद्ध कुंदे. अंताडे संघ टॉस विन आहे, त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कुंदे संघाला बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. ती मॅच 4 ओव्हरची असेल. सागरचा पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. रनआउटचा धोका आहे. डायरेक्ट हिट झालं असतं कदाचित धोका ठरू शकला असता या मॅच मध्ये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 31 धावा दाबलकोती लागले आहेत अनकरपाडा टीमचे, म्हणजे अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स. प्रत्येक चेंडू अंतर समीकरण बदलतंय मॅच मध्ये. मॅच रंगतदार आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 11 चेंडू 24. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. बॅकफुटला गेले, जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. सचिन मात्र इथे बुद्धीचा वापर करत असताना त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सचिन चांगली बॅटिंग करतात. सचिन हेच सांगतायत ना प्रत्येक वेळी मी स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला धावा बनवत नाही, तर माझं फेवरेट झोन कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट इथे मी फटके मारू शकते. हे सिद्ध केलंय त्याने या मॅच मध्ये. 10 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच थोडीशी सोपी होत चालली अनकरपाडा टीम साठी. इथे चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र झेल घेणार कोण हा प्रश्न पडलाय. धावा मिळतील 4. चौकार. हाई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. सचिनच्या बॅट मधून आलाय चौकार. मॅच मध्ये करायचे अनकरपाडा टीमला. काय बॅटिंग करतोय सचिन या मॅच मध्ये, अक्षरशः बरसलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. 2011च्या विश्वचषक मध्ये गौतम गंभीरचा झेल सुटला आणि तो किती महागात पडला श्रीलंका टीमला. हा चांगला चेंडू होता. सचिन फक्त चेंडूकडे पाहत राहिले, मात्र पंच वाईटची खून करतायत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. 11 रनची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग. 8 चेंडू 11 धावा. सागर चांगली गोलंदाजी करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावा इथे मिळाल्या. दया सांगतायत की स्ट्राईक तुलाच घ्यायची आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. येणाऱ्या चेंडूवरती जरी सचिनची विकेट मिळाली तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कुठचाही संघ, मात्र विकेट घ्यावी लागेल आणि त्या सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलून टाकेल या मॅच मध्ये. फलंदाज सचिन, काय बॅटिंग केली आतापर्यंत सचिनने. इथे झेलची शक्यता आहे. विकेटचा मी उल्लेख केला होता आणि अखेर सचिनची विकेट मिळाली. आता मॅच टर्न होईल का? येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यासाठी सचिन सांगत होते त्याला की एकच रन्स घे, शेवटचा बॉल तू खेळ आणि त्यानंतर मी नेक्स्ट षटकामध्ये खेळ. मग ते समीकरण जमलं नाहीये तिथे. आता 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत.
रोहित बघा 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत रवी दुबा यांचे सुपुत्र 41 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. फलंदाज आपण पाहिलं तर सचिन. काय बॅटिंग केली सचिनने या मॅच मध्ये. मात्र सचिनची इनिंग आता सार्थ ठरवासाठी इथे बॅटिंग करावी लागेल दया आणि रवीला. कारण 6 बॉल मध्ये 9 कंपल्सरी करायचे आणि शेवटचे षटक घेऊन आहेत गोलंदाज करण मगर. करण रन थांबवेल का आता या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 9 करायचे आहेत. झेल पर्यंत करण पोहोचले नव्हते मगाशी, त्यानंतर थोडेसे आक्रमक झाले होते, विकेट मिळाले. आधी काय घडले महत्वाचं नाही. या 6 बॉल मध्ये 9चं कसं संरक्षण. डोंबिवली प्रीमियर लीग आम्ही स्पर्धा ज्यावेळी कव्हर केली जितू शेलार यांची 2 वेळा कारनामा झाला. 6 बॉल 9. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दयाच्या बॅट मधून आलाय चौकार. स्वाभाविक आहे, तो पडल्यानंतर थोडासा बाउन्सच घेईल, त्यामुळे तुम्हाला अडवणं थोडंसं कठीण आहे. 5 बॉल 5 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. दयाला माहिती आहे सचिनचं काम सचिनने केलं, आता राहिलेलं काम दयाला करायचंय. फुटला गेले, पंच करायचं होतं, हलकसं अपील केलं होतं. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. मॅच ऑन. 4 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेसिंग. पहिला चौकार जरी आला तरी मॅच संपली नाहीये. येणारे 4 चेंडू 5 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत अंकरपाडा टीमला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकता स्पोर्ट गोडसे संघ ही सहजा मॅच सोडणार नाहीये. त्यांना माहिती आहे सचिनची विकेट ज्यावेळी मिळाली एक आत्मविश्वास त्यांना जरूर मिळालाय. त्यामुळे मॅच ऑन आहे. 4 चेंडू 5 धावा, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. करण रन थांबवेल का या मॅच मध्ये. चेंडू उंच गेलाय आणि जाईल का सीमारेषेच्या बाहेर. दयाने ही मॅच फिनिश केली षटकार ठोकत असताना आणि सामना जिंकलाय तो अंकरपाडा टीमने. अभिनंदन. टीम अंकरपाडा संघाने सलग 2 सामने जिंकलेत आणि आता यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अंताडे विरुद्ध कुंदे. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 41 धावांची खेळी साकारली तो सचिन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लाईनअप करायचे तुम्हाला, सेकंड करूनच मैदान सोडायचं लक्षात घ्या. सचिन ज्यावेळी बाद झाले थोडेसे नाराज होते, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की दया अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ज्या दयाने 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. दया ज्यावेळी सचिन बाद झाले त्यावेळी दयाने सांगितलं की मॅच संपली नाहीये, 9 रन्स होतील, फक्त मैदान थांबायचं आणि त्या 9 धावा बनवल्या. चला अंतर्डे संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंतर्डे संघाला विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावा. आणि कुंदे संघ आपली बॅटिंग आहे त्यामुळे आपले बॅट्समन लगेच मैदानात पाठवायचे. थोडंसं वेळ कमी